मी आता वॉशिंग सेंटरवर आलो आहे गॅरेजवरती आणि इथे येऊन मला आता लगभग अर्धा एक तास झाला आहे. तसं मी इथे रोज हमेशा 8:30 वाजता येतो, तर आज थोडा लेट झाला, 9:30 वाजता आलो आणि आता 10 वाजले आहेत. आता इथे येऊन मी फक्त म्हणजे बसलोच आहे, थोडं काही काम वगैरे होतं ते केलं आणि आता इथे येऊन म्हणजे बसलो आहे आता. आज मी ते मॅचबद्दल बोलणार आहे. काल इंडिया आणि झिम्बाब्वेचा मॅच झाला. तसा मी मॅचबद्दल तेव्हाच बोलतो जेव्हा इंडिया हारते वगैरे, तर आज इंडिया जिंकली आहे तर तेव्हा मी इग्नोर मारतो मॅचबद्दल. तर ते पण बोलायला पाहिजे. हमेशा वाईट गोष्ट दाखवणं ही चांगली गोष्ट नाही आहे. दोन्ही दाखवायला पाहिजे, जे चांगलं होतं वाईट गोष्ट. आणि मी क्रिकेटबद्दल याच्याबद्दल सांगतो की मला ते माझी ती हॉबी आहे, म्हणजे पॅशन नाही, म्हणजे मला पूर्ण असं क्रिकेटर नाही बनायचं, म्हणजे हॉबी आवडते मला खेळायला वगैरे, म्हणून त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवतो जास्त करून क्रिकेटबद्दल. आता मी थोडं मी काही वर्षांत थोडे पैसे वगैरे कमी तर मी क्रिकेट मॅच पण बघायला जाईन. T20 वन डे टेस्ट मॅच. आता तर फक्त टी व्हीवर बघतो, ते पण टाईम भेटत नाही, कामामध्ये बिझी असतो, तर हायलाईटच मी बघतो जास्त करून. तर जसं जसं मी टाईम भेटेल मला मी लाईव्ह पण बघत जाईन आणि स्टेडियममध्ये पण जाऊन बघत जाईन आणि मोबाईलवर पण बघत जाईन, जसं जसं टाईम भेटेल तसं तसं. तर आज 24 जुलै आहे आणि काल 23 जुलै होता आणि काल इंडिया आणि झिम्बाब्वेचा पहिला T20 होता. तर झिम्बाब्वेने 125 रन काय ते बनवलेले कितीतरी, इंडियाने आरामात चेस केले 12-13 ओव्हरमध्ये. वैभव सूर्यवंशीने 50 रन बनवले. मॅचमध्ये तेवढा इंटरेस्ट नव्हता, तर हां वैभव सूर्यवंशीने 50 रन त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. पहिली 50 होती ती आता आयर्लंड आणि इंग्लंडच्या टूरनंतर. अगर आता झिम्बाब्वेच्या खिलाफच बनवलं 50 रन, म्हणजे काही मोठी बात नाही आहे, तर याच्याने कॉन्फिडन्स भेटेल वैभव सूर्यवंशीला आणि नंतर मग मोठ्या टीमबरोबर पण चांगलं खेळेल. असं थोडी आहे की सीधा इंग्लंडच्या खिलाफ उतरवलं आणि चांगलं खेळेल. पहिला स्टार्टिंग छोटी होते. झिम्बाब्वे पहिला आयर्लंडच्या खिलाफ खेळवलं असतं, थोडी प्रॅक्टिस झाली असती, मग इंग्लंडच्या खिलाफ पण चांगलं खेळलं असतं. सीधा इंग्लंडच्या खिलाफ खेळवलं तर मग काय होणार, हेच होणार, म्हणजे असं आऊटच होणार. तर आता झिम्बाब्वेच्या खिलाफ 50 बनवली, आता 2 मॅच बाकी आहे. या मॅचमध्ये इंडियाने फक्त एकच चुकी केली की टॉस जिंकून बॉलिंग घेतली, म्हणजे जिंकण्यासाठीच घेतली असेल. तर एवढं घाबरायची मला वाटतं गरज नव्हती झिम्बाब्वेला. बॅटिंग घेतली असती तर थोडा जास्त, म्हणजे काय माहिती वैभव सूर्यवंशीने 100 रन बनवला असता, नसता पण बनवला. म्हणजे पहिला बॅटिंग करून जास्त स्कोर खरा करा ना, घाबरता कशाला पाहिजे झिम्बाब्वेला. मग नेक्स्ट मॅचमध्ये बॅटिंग घ्यायचे टॉस जिंकून. बॉलिंग घेतल्यावर अशी फील होते की घाबरत आहेत तुम्ही टीमला, सामनेवाल्या टीमला पण समजतात ते घाबरून घेत आहेत. म्हणून मला वाटते की त्यांनाच घाबरलं तर मग काय होईल. जसं आयर्लंडच्या खिलाफ पण असं वाटत होतं की घाबरत आहेत त्या टीमला, दोन्ही टायमाला बॉलिंग घेतलेली आणि मग हारले. मग त्याच्यानंतर मग इंग्लंडच्या खिलाफ मग त्यांना समजलं, इंग्लंडच्या खिलाफच मग इंग्लंडला पण समजलं त्या टीमला घाबरतो ना, तर इंग्लंडचा कॉन्फिडन्स पण वाढला ना. म्हणून म्हणतो यांनाच घाबरलं तर मग पुढच्या टीमचे बरोबर काय हालत आहे, म्हणजे यांना घाबरू नका, मग पुढे कॉन्फिडन्स वाढेल. छोटी टीम समजूच नका, चांगलं खेळायचं असतं बस. त्यांना सजेशन देत नाही, म्हणजे फक्त माहिती सांगतो. त्याच्यानंतर माझे व्हिडिओ तर बघणार नाही आणि मला काय देणं घेणं. मला वाटतं माझा क्रिकेटर पण बनायचं, मग मी तर फक्त एन्जॉय करतो, आता यूट्यूबर पण नाही बनायचं. मी तर फक्त क्रिकेट एन्जॉय करतो आणि बस असं माहिती देतो. म्हणजे बस वैभव सूर्यवंशीने मॅच थोडा इंटरेस्टिंग होता, पहिली 50 म्हणू शकतात, त्याच्यामुळे मॅच आठवणीत राहिली वैभव सूर्यवंशीचा पहिलं 50साठी. आता बघू पहिला 100 कधी येतो तो, होप की या सिरीजमध्ये होईल. जर पहिला बॅटिंग घेतली आणि वैभव सूर्यवंशी 100 बनवू शकेल, कारण की पहिला बॉलिंग घेताना तर मला तर वाटत नाही की काय 100 बनेल. तर पुढच्या मॅचमध्ये किंवा ते पण जाऊ दे, तेव्हा आपण बॉलिंगवर घ्या. लास्ट मॅचमध्ये दोन्ही जिंकून लास्ट मॅचमध्ये बॅटिंग घेतली आणि मग 100 बनवू शकतो शाळेत. होप या सिरीजमध्येच होईल, उमेद तर आहे. आता बघू आता काय होतं ते.
वाटते मला की 100 होईल. 100 नाही झालं तर पण 70-80 रन तर होईल या मॅच सिरीजमध्ये. तेव्हा मी जातो.